रताळे शिजलेत बरं का, वाफेवर शिजवले तर, पाण्यामध्ये शिजवले नाही तर, डब्यामध्ये ठेवून मिक्सरवर कुकरमध्ये शिजवले तर रताळाच लाल कलरचा आहे हा. दुसरीकडून आलेला आहे कुठून रताळा, माझ्या मावशीने आणला भांडेवाल्या, मी गेले नव्हते आणायला. आता ह्याच्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करायली. हे उपवासाच्या गुलाबजामुला मिल्क पावडर मिक्स करायचे, पण मैदा सापडा नाही गेलाय कुठे ठेवलाय, त्याच्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करते. आता हो का लाईट चमकते बरं एकदम. हो का ह्याच्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करते. जवळजवळ 4 छोटे छोटे रताळ होते, त्याच्यामध्ये मला 4 चमचे मिल्क पावडर लागले पोहे खायच्या चमच्याने. आता ह्याच्यामध्ये आणखीन लागणार आहे थोडं, आणखीन थोडं टाकते मिल्क पावडर. हो का घट्ट झालंय चांगलं. विलायची टाकली आणि मिल्क पावडर टाकलं. ह्याच्यामध्ये साखर टाकायची गरज नाही बरं, जर थोडी टाकली तरी चलते, पिठी साखर थोडी टाकली तरी सुद्धा चलती, पण मी नाही टाकणार. मी फक्त मिल्क पावडरच करणार आहे. ह्याला थोडं दुधाचा हात लावायचा. ह्याच्यामध्ये एक सुद्धा गाठ राहू नये बरं का, एक सुद्धा गाठ राहिली तर करताना बेजारी होती, फुटते, नाहीतर मग फुगत नाही. ही छोटे आहेत म्हणून मी हाताने घेतलेत. मोठी जर रताळे घेतली आणि तुम्हाला भरपूर गुलाबजामुन करायचे असते तर तुम्ही काय करायचं, रताळा शिजवायचा आधी, पुन्हा ते खिसून घ्यायचं. नाहीतर मग कच्चं रताळ खिसायचं, मिक्सर कच्चं रताळ सोलायचं, मिक्सरमधून काढायचे, तुकडे करायचे आणि त्याला शिजवून त्याचा असा घट्ट गोळा तयार करायचा. शिजवावं लागतं बरं का त्याला तूप टाकून. हे सगळ्यात सोपं आहे. त्याला शिजवताना खूप हलवावं लागतं. आता हो काय किती छान झाले बेटर तयार. हो का मिल्क पावडर टाकले मी, उगी थोडे करायले मी दाखवण्यासाठी आणि मला स्वतःला खाण्यासाठी. सकाळी खीर पण मी थोडीच केली होती, मला एकटीलाच आवडते रताळ्याचं. आमच्यात रताळ्याचं कोणी खात नाही, मी एकटीच खाते. घट्ट झालाय गोळा तयार. आता ह्याला ठेवते असेच आणि आता इथं चाचणी तयार करते. अर्धा वाटी साखरेची चाचणी तयार करायची. मी जामून काय जास्त होणार नाही. ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकली आणि हिची चाचणी फक्त हाताला चिकट लागावी इतपतच व्हावी, जास्त होईल. पण ह्याला सारखं हलवावं लागतं बरं का साखर टाकल्यानंतर. साखर जर खाली चिटकली तर वास येते त्याचा. असं हलवून घ्यायचं. झालं एक 2 उकळे आले की बंद करायचं. म्हणजे ते गुलाबजामुनच्या आतमध्ये पाक जाते. आणि जाड जर झालं तर ते पाक जात नाही आतमध्ये बरं. हे काम बारीक केले, झालं. थोडं बारीक करून उकळू द्यायचं त्याला. तुम्हाला जर उपवासाचे करायचे नसतील तर त्याच्यामध्ये तुम्ही मैदा मिक्स करा, नाहीतर सकाळी गरा मिक्स करून ठेवा, ते पण चालते बरं. आता हो काही पाक तयार होणार. जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही. आपल्याला चिकट व्हावं लागतं हाताला. पाक छान हाताला चिकट झालाय. आता इथे तेल गरम झाले. आपल्याला थोडंसं टाकून बघायचं अगोदर, का तर हे फुगतंय का. ह्याच्यामध्ये 1 पिंच सोडा टाकलाय बरं का, एवढाच टाकलाय, एवढाच. का तर गुलाबजामुन थोडे आहेत माझे. आता काय तळायला आणि लहान गॅस करायचा. गॅस मोठा करून तळायचं नाही. बघा किती छान फिरायला. तेल गरम झालं की असं फिरत असतंय वरती. पण गॅस एकदम बारीक करून तळायचा. मी जरा फोडून बघते त्याच्यामध्ये जाळी तयार झाली का, आणि नंतर मग मी दुसरे गुलाबजामुन टाकते. हो का फुगून आले चांगले. हो का किती छान फुगले. हो आता दुसरे हे फुगले का बघून परत दुसरे टाकणार आहे मध्ये. हे बघा इतके छोटे छोटे केले होते मी. बघा फुगून कसे टमून झाले. बारीक गॅस केलाय बरं का, का तर बारीक गॅस केल्यानंतर ते मध्येपर्यंत सगळे तळले जाते आणि छान हे होतं. काही फोडून बघितला होता मी एक.
फोडून बघितला, छान झालाय बरं का. आता हे तळायले तर जास्त बी बारीक केलं तर तेल पेटल, म्हणून थोडं मध्यम गॅसवर परत ठेवायचं. अगोदर बारीकवर तळून घ्यायचं. छान तळायले तर फक्त रताळाचे आणि मिल्क पावडरचे बरं का. ह्याच्यामध्ये थोडा 1 पिंच सोडा टाकलाय, का तर 4च रताळ होते बारके बारके, माझ्याकडे रताळे नव्हते आणि खात पण नाही कोणी, म्हणून मी एकटीसाठी स्वतःसाठी केले बरं का. हे उपवासाचे गुलाबजामुन आहेत. तुम्हाला बटाट्याचे सुद्धा होते बरं का. ह्याप्रमाणेच करायचे बटाट्याचे पण बटाटे एका कपड्यात घालून कुकरच्या डब्यामध्ये कपड्यात घालून शिजवायचे, म्हणजे त्याला पाणी जास्त लागत नाही. जास्त पाणी लागलं तर त्याच्यामध्ये मिल्क पावडर पण जास्त जाते. मिल्क पावडर जास्त गेलं की त्याला जाळी पडत नाही. बटाट्याचे पण खूप छान होते बरं का, पण त्याला वाफेवर शिजवावं लागतंय नुसतं. आता हे बघा, हे टाकले तर मी बारीक केला गॅस. मोजून माझे बघा किती झाले तर 6, 7, 8, 9, 10 गुलाबजामुन झाले. छोटे छोटे होते ना रताळे, आणि ते करून पण दाखवायचे होते, मला खायचे पण होते, म्हणून मी असे केले. आणि ह्याला अगोदर असं हलवताना छोट्या चमच्याने असं हलवून घ्यायचं, नाहीतर हे काय होतंय त्याचं वरचं कातडं असते ना ते निघून जाते बघा. का असं निघते, खूप असे मऊ झालेत. आता हो का ह्याच्यामध्ये टाकले पाकामध्ये, आणि मी वापरताना खूप छान वापरले होते डब्यामध्ये झाकून, ते त्याच्यामध्ये पाणीच गेलं नाही. लहान गॅस करून तळायले. जशी मी रताळ्याची खीर केली, मी टाकले व्हिडिओ आज त्याचा, त्याप्रमाणे तुम्ही बटाट्याची खीर पण करू शकता. आधी बटाटे खिसायचे, त्याचा स्टार्च पूर्ण काढायचं, धुवायचं त्याला 7-8 पाण्याने, आणि पिळवून त्याला तुपामध्ये भाजायचं. जसं मी आज रताळे भाजले, सॉरी गाजर नाही, रताळ भाजला होता त्याप्रमाणे. गाजराची पण खीर छान होती बरं. आणि ह्याच्यामध्ये तेल बसत नाही. हो का मऊ झाले. हो का एकदम थोडा पाक माझा जाड झालाय, ह्याच्यापेक्षा सुद्धा पातळ पाक असला तरी जमतंय बरं. कुणीच खात नाही म्हणून मी सटाटच केले दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये. आणखीन थोडं तळू द्या, म्हणजे कलर छान वाटते. हो का हे कच्चा वाटते थोडा कलर. आणि छोटीच चाळण घेतली मी, मोठी चाळण चिकट होती म्हणून छोटी चाळण घेतली. हो का ह्याच्यामध्ये ह्याला आता पाकात चांगले मुरायला अर्धा घंटा लागतो. माझा थोडा पाक जाड झालाय, ह्याच्यापेक्षा सुद्धा जाड पातळ पाक असला तरी चालते बरं का. माझे जरी रताळापासून आणि मिल्क पावडर पासून उपवासासाठी तयार केलेले गुलाबजामुन तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे गुलाबजामुन कसे वाटले. धन्यवाद. चला तर मग आज आपण उपवासासाठी रताळ्यापासून शकरकंदपासून गुलाबजामुन तयार करून घेऊ.